दुपारी आणि संध्याकाळी स्त्रियांना एकच प्रश्न पडतो की जेवायला काय करायचं. मग कधीकधी घरात काहीच नसतं, पण थोड्याफार तरी भाज्या शिल्लक असतात. मग त्या भाज्यांची अशी आपण आज रेसिपी बनवूया. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण व्हेज कोफ्त्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर हे कोफ्ते बनवायचे कसे आणि ती भाजी कशी बनवायची ती आता आपण पाहून घेऊया. एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावर मी असा पांढरा हा कपडा ठेवलेला आहे. आणि आता मी किसणी घेऊन बटाटा किसून घेत आहे. 2 मी बटाटे साफ करून किसलेले आहेत. त्यानंतर 2 गाजर मी साफ करून किसून घेत आहे. त्यानंतर मी कोबी न घालता फ्लावर घालून घेत आहे. तर मी फ्लावरसुद्धा हा किसून घेत आहे. आता हे त्या कपड्यावरच स्वच्छ धुवून ह्याचं पाणी एकदम निथळून घ्यायचं आहे. एकदम असं ओढून ओढून हे स्वच्छ करून घ्यायचं आहे, सुकं करून घ्यायचं आहे. हा पाणी तुम्ही फेकून न देता पीठ मळण्यासाठी, चपातीचं पीठ मळण्यासाठी किंवा त्याच्यात थोडंसं मीठ आणि काळमिर पूड वगैरे टाकून थोडासा गरम करून सूपसारखी पिऊन घेऊ शकता. आता मी तो पाणी बाजूला काढून त्याच भांड्यात मी ते मिश्रण घेतलेलं आहे आणि त्यातच आपण मसाले पाहूया. मी काश्मीरी मिरची पावडर अर्धा टीस्पून, धणे पावडर अर्धा टीस्पून, जिरे पावडर पाव टीस्पून, ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळमिर पूड मी पाव टीस्पूनपेक्षा कमी घेतलं आहे, चाट मसाला मी पाव टीस्पून घेतलं आहे, हळद पावडर मी पाव टीस्पून घेतलं आहे, गरम मसाला मी पाव टीस्पून घेतलं आहे. त्यानंतर मी हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे 4 टेबलस्पून, कॉर्नफ्लॉर 2 टेबलस्पून, जिंजर गार्लिक पेस्ट अर्धा टीस्पून आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता या सगळ्या वस्तू आपण एकदम छान पद्धतीने मिक्स करून घेऊया. हे पहा, सगळं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्या आपल्याला छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे आहेत. मी लांबट असे छोटे छोटे कबाब बनवून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने. आता मी डायरेक्ट हाताने करत आहे म्हणजे माझे हात मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे सगळेच आपण बनवून घेऊया. इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळे कबाब्स किंवा कोफ्ते एकदम छान असे तळून घ्यायचे आहेत. आता हे तळलेले आहेत. मी हे एका प्लेटवर सगळे कोफ्ते किंवा कबाब्स काढून घेत आहे. आता दुसऱ्या एका भांड्यात मी 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. ते तेल गरम करून मी हे 3 कापलेले कांदे यात फ्राय करून घेत आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की कांदे एकदम सॉफ्ट झालेले आहेत. लाईट ब्राऊन याचा कलर झालेला आहे. यात 3 टॅमॅटो मी असे कापून ते सुद्धा मी एकदम सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेत आहे. ते फ्राय करून घेण्यासाठी मी थोडंसं मीठ आणि पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून ते छान शिजवून घेतलेलं आहे. आता त्यात मी ही हिरवी मिरची घातलेली आहे आणि 10 ते 12 काजू घालायचे आहेत आणि ते सुद्धा सगळं एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे. छान फ्राय झालेलं आहे. आता मी हे काढून घेत आहे. एका प्लेटवर मी हे काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी मी हे बाजूला ठेवून देत आहे. आता ते मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत त्याच भांड्यामध्ये मी अजून 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्यात पाव टीस्पून मी अख्खं जिरं घातलेलं आहे. 3 लवंग घेतलेले आहेत. 6 ते 7 मी अख्खे काळे मिरे घेतलेले आहेत आणि 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. आता तिथे हे सगळं एकदम लो फ्लेमवर शिजतं आहे तोपर्यंत हे थंड झालेलं मिश्रण मी
मिक्सरच्या भांड्यातून फिरवून फाईन पेस्ट बनवून घेत आहे. फाईन पेस्ट बनलेली आहे. आता या फोडणीवरच आपण ही ॲड करून घेऊया आणि ही छान अशी परतून घेऊया आणि अगदी खूप व्यवस्थित शिजेल अशा पद्धतीने आपण हे ढवळतच शिजवून घेणार आहोत. इथे ही शिजवून झालेली आहे पेस्ट. आता यातच आपण सगळे सुके मसाले घालूया. मी इथे 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, पाव टीस्पून हळद पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून इथे मी धणे पावडर घेतलेला आहे, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे आणि मीठ बेतातच घालायचं आहे कारण आधी आपण मीठ घातलेलं आहे. तर मी आता सगळे सुके मसाले या मिश्रणाबरोबर छान मिक्स करून घेत आहे आणि तेलावर हे छान परतून घेतलेले आहेत. त्यानंतर मी 2 कप एवढा पाणी घातलेला आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही किती जाड हवी त्यानुसार मी पाणी घालून मस्त उकळून घेतलेलं आहे आणि उकळवलेल्या या ग्रेव्हीला एक छान टेस्ट यावी म्हणून मी 1 टीस्पून कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. आता ग्रेव्ही रेडी आहे. तर आता चला हे सगळे कबाब्स किंवा कोफ्ते आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया, ॲड करून घेऊया आणि हे अगदी 1 उकळी येईपर्यंत हे झाकून आपण 2 ते 3 मिनटासाठी ह्याला उकळी देऊया. ग्रेव्ही उकळलेली आहे. आता गॅस फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि कोथिंबीरची कापलेली पानं मी अशा पद्धतीने गार्निश करून घेत आहे. आता ही व्हेज कोफ्त्याची ग्रेव्ही रेडी झालेली आहे सर्व करून घेण्यासाठी. चवीला एकदम भन्नाट लागणारी ही कोफ्त्याची रेसिपी तुम्ही एकदा तरी घरी करून पहा. खूप छान लागते. चिकन आणि मटण काय खाल तुम्ही, जर ही अशी रेसिपी तुम्ही बनवून घरी खाल्ली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटेल आणि उपवासाच्या वेळेत तर तुम्ही ही नक्कीच बनवून खाल. ही ग्रेव्ही तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा घरगुती आपण भाकऱ्या बनवतो, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा मग तुम्ही तंदूर रोटी असते त्याच्याबरोबर किंवा पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मी इथे चपात्या बनवलेल्या आहेत आणि चपात्यांच्या बरोबरच मी ही ग्रेव्ही सर्व करून घेत आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.